राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्र पवार यांच्या निवडीला पक्षातूनच विरोध. राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांची वकिलांकडून नोटीस. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख लाभार्थींना वगळलं. ई-केवायसीचा फटका. ई-केवायसीची मुदत वाढवा. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी. देवाभाऊंना बहिणी जड झाल्या का? विरोधकांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न. सून गिरिजा घरातून 10 ते 12 बॅगा सामान घेऊन गेली. आता फ्लॅट, गाडी, कोट्यवधी रुपयांची मागणी पूर्ण न केल्याने आरोप. हे सर्व षडयंत्र करणारा पडद्यामागील सूत्रधार लवकरच जाहीर करणार. विनायक राऊत यांचं प्रत्युत्तर. सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भोगणारे देवेंद्र फडणवीस 3ऱ्या क्रमांकावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना मागे टाकलं. अजूनही वसंतराव नाईक पहिल्या क्रमांकावर तर विलासराव देशमुख 2ऱ्या क्रमांकावर. मुंबईतील पायधुनीत 7 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण. नराधम वॉचमॅनला 18 तारखेपर्यंत कोठडी. अखेर आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. ठाण्यात तीनाथ नाका परिसरात वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर मोटरसायकल स्वारावर कोसळला. महिला थोडक्यात बचावली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुनील चौधरी यांनी बॅनर कोसळल्याने माफी मागितली. संजय शिरसाट, तुमच्या मुलाची प्रेम प्रकरणं सांगायला लावू नका. मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येतो. अयोध्या पोळ यांचं संजय शिरसाट यांना उत्तर. उद्धव ठाकरे 18 तारखेला नागपुरात रामरक्षा पठण करणार. मुख्यमंत्री फडणवीस सदस्य असलेल्या मंदिराची उद्धव ठाकरे यांच्याकडून निवड. हिंदूंची लूट सहन करणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची राम मंदिर ट्रस्ट, केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस. दान चोरी प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे SITला आदेश.